तिन्ही पिढ्यांचं जनरेशन एकत्र येऊन नाटक बघण्यासारखं हे नाटक आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या नाटकाचा पहिला प्रयोग करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कधीच अंदाज येत नाही की आपल्या वाक्यांवरती आणि आपल्या ह्याच्यावरती ऑडियन्स कसा रिॲक्ट करतोय. 3 पिढ्यांची हटके गोष्ट, दमदार स्टार कास्ट आणि तितकेच स्टार प्रोड्युसर्स पण आहेत या नाटकाचे, असंच म्हणेन मी. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. नाटकाचे प्रोड्युसर्स आत्ता माझ्यासोबत आहेत, त्यातले हे दोघं आपल्या जास्त ओळखीचे आहेत. पण अर्थात म्हणजे प्रिया, उमेश, तुम्ही एक अतिशय सुंदर नाटकं आणलेली आहेत. तुम्ही छान प्रोड्युसर पण आहात, हेही आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळेच आता छान एकत्र आलेले आहेत या निमित्ताने. तर एकतर हे नाटक हर्षदाताईची इच्छा होती खूप की नाटक करायची, आणि मग तुम्ही जी तिला स्क्रिप्ट घेऊन गेलात, हर्षदाताई, सुनील बर्वे, पुन्हा एकत्र खूप वर्षांनी, आणि हे सगळ्यात जी मोड बांधली तुम्ही, सगळंच सांगा आपण. बापरे. सो सुरुवातीपासून सुरू करायचं तर मला असं वाटतं की कुठल्याही म्हणजे आपल्याला आवड असते नाटक ह्या गोष्टीची, पण ते करण्याचं धाडस आपण का करू शकतो. तर उमेश आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा माणूस, निर्माते म्हणून कायम पाठीशी उभे राहिलेले किंवा आम्हाला शिकवणारे ही 4 गोष्टी, आणि ज्यांच्यामुळे आम्ही हे करण्याचं काहीतरी इच्छा जरी मनात आणू शकलो, तर नंदू सर. सो नंदू सर सोनल प्रोडक्शन्स मागे होतं कायम पाठीशी, आणि त्यांच्या बरोबरीनेच काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या, म्हणून दादा एक गुड न्यूज पासून ह्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आता हर्षदाताईंनी तो व्हिडिओ टाकला वगैरे, तर मग म्हणजे थोडंसं प्लॅन पण होतं. ते जरा कळलं आम्हाला तुमच्या अभिनयावर. म्हणजे अभिनय वाईट होता आमचा, अभिनयावरनं कळलं तर. ती आयडिया कोणाची होती, अद्वैतची की तुमची? ती आम्ही सगळ्यांनी मिळूनच ठरवली. मला फक्त प्रियाच्या पुढे जायचं आहे थोडंसं, मग आपण या नाटकावरती येऊया. सो अमोल आमच्या या टीममध्ये नवीन आहे, पण हे दिग्दर्शक अद्वैत दादरकर, निर्माता नंदू कदम आणि आम्ही, हे आमचं हे हॅट्रिक आहे. हे 3रं आमचं नाटक असणार आहे. दादा एक गुड न्यूज आहे, त्यानंतर जरतरची गोष्ट, आणि आता आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. ही एक नवीन पिढी आमच्या जॉईन झालेली आहे असं आपण म्हणूया, आणि हा प्रवास असाच पुढे चालू राहील अशी इच्छा आहे. पण सो खूप आनंद होतोय, कारण ज्या पद्धतीने दादा एक गुड न्यूज आहे, जरतरची गोष्ट अजूनही चालू आहे दणक्यात, आणि आता ह्याच आमच्या टीमचं नवीन नाटक येतं आहे. सो मला असं वाटतंय की ही जी यंग टीम आहे, यंग जास्त ही आहे, बाकी आम्ही सगळे टीम आहोत. सो आम्ही सातत्याने हाच प्रयत्न करत आहोत की कंटेम्पररी नाटक लोकांसमोर यावं. आणि सध्या मराठी रंगभूमीला चांगले दिवस आपण आहेत असं का म्हणतो, कारण एक नवीन ऑडियन्स थिएटरकडे येतो आहे. सो नंदू सर मला नेहमी म्हणतात की जेव्हा दादा एक गुड न्यूज याच्या वेळेला असू दे किंवा जरतरची गोष्टच्या वेळेला सुद्धा, की असे प्रेक्षक थिएटरकडे येत आहेत की जे तिकीट काढतात आणि विचारत आहेत की कुठून आतमध्ये जायचं. सो जो ऑडियन्स, आणि आत्तासुद्धा जरतरची गोष्टला सुद्धा असा अनेक प्रेक्षक येतोय, म्हणजे रोज आतमध्ये भेटायला येण्यापेक्षा 50% प्रेक्षक आमच्या आयुष्यातलं हे पहिलं नाटक आहे. आता आम्ही नाटक बघायला लावू. आणि आता तुम्ही रील्स जर बघाल असाल ना, तर अनेक डेट आणि ह्या ह्याच्यावरती जे काय तर नाटक डेट एक तयार झालेली आहे. एक्झॅक्टली. सो आणि तेच आमच्या ह्या नवीन नाटकात सुद्धा तोच प्रयत्न आहे. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. हे नाटक कंटेम्पररी आहे. आत्ताचा विषय आत्ताच्या सगळ्या जनरेशनला तो आपलासा वाटेल असा विषय. प्रत्येक जनरेशनचं काही ना काहीतरी म्हणणं या नाटकात. सो तिन्ही पिढ्यांचं जनरेशन एकत्र येऊन नाटक बघण्यासारखं हे नाटक आहे. सो होपफुली जसं आधीच्या 2 नाटकांना प्रेक्षकांनी प्रेम दिले, तसंच या नाटकाला पण प्रेम दिले. मला एक प्रश्न विचारायचा आहे. असं ही अशी फार योग येत नाही, आणि आता आपण असे पहिल्यांदाच इंटरव्ह्यू देतो ना, आपण याआधी कधी या अशा पॅकेजने कधी इंटरव्ह्यू दिले नाही. तर मला नंदू सरांना विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टर्स बरोबर काम केलं आहे, वेगवेगळ्या पिढीच्या लोकांबरोबर काम केलं आहे. आमच्या या पिढीबरोबर काम करताना तुम्हाला कसं वाटतं? मजा पण येते, पण कधी कधी तुमचे हेच वेगळे असतात व्ह्यू एकमेकांचे. त्याच्यामुळे कोणाची साईड घ्यायची आहे माझा प्रॉब्लेम. ही लगेच ना तू मुस्का साईड लिया असं नाही. सो मग कधी उमेशची साईड घेतली म्हणतात तू मुस्के साईड से घ्या, त्याच्या मी बोलतच नाही. आणि माझी साईड घेतो तेव्हा तो म्हणतो ते पण ऍक्टिंग. आता ते काय करायचं का, आता ते झेलना पडतंय. नाही पण चांगलं आहे. आम्ही ना, मी उमेश आणि प्रिया जरतरच्या नंतर ना आम्ही एक नवीन नाटक शोधतो.
कारण मी याला म्हटलं की आपण एक धमाल करणे का राईट, आणि ती धमाल ह्यांनी आणली. ह्याला त्रास झाला भरपूर राईट बट धमाल आणली आणि हे नाटक इतकं गाजणार आहे ना. मी काय सांगितलं मगाशी की मला ना 9 तारीख कधी येते आणि पहिल्या रो मध्ये बसून मी कधी पहिला प्रयोग बघतोय ना, एवढी मला उत्सुकता आहे. झाला महिना बुक झाला, कॅलेंडर तारखा लागल्या. म्हणजे याच्या पहिलं मला असं वाटत होतं ह्या नाटकाला काय माहित नाही, वेगळीच एनर्जी आहे आणि वेगळी धमाल आहे आणि आम्हाला जसं पाहिजे होतं तसं नाटक मिळालं आणि ते मस्त होणार, धमाल होणार आणि भरपूर. मी तर म्हणतो किमान 1000 प्रयोग मला आता तरी वाटतात. आणि अद्वैतचं आणि माझं 5वं, अद्वैत म्हणजे 5वं नाटक डिरेक्ट करतो. ओके. म्हणजे गोष्ट त्याची गमतीची, डोंट वरी बी हॅपी, दादा एक गुड न्यूज आहे, जर्तची गोष्ट आणि आता आमच्या पिढीची गोष्ट. सो धम्माल आहे, मजा आहे आणि ह्या नाटकाला रिपीट भरपूर ऑडियन्स येणार आहे. म्हणजे रिपीट होतच राहील तो. ही जी एनर्जी सॉरी अजून किती एक छान आहे. हा नाही, मला जस्ट ऍड करायचं आहे अजून एक. ते जे म्हणत होते ते की सॉरी मी तुमच्याकडे पण आठवतेच, पण मला असं वाटतं की नाटक ना एक वेळ सोपं काहीच नसतं, पण एक वेळ नाटक करणं आणि ते उभं करणं सोपं असतं. पण जे मी मगाचपासून म्हणते की आम्ही दोघं सुद्धा काम करताना त्यांच्याबरोबर काय शिकतोय की नाटक चालवायचं कसं, नाटक लावायचं कसं, प्रयोग लावायचे कसे, प्रयोग कसे चालवायचे. म्हणजे आम्ही बघतो इतक्या जरतरच्या सगळ्या प्रयोगांना की नंदू सर कसे रोज तिथे प्रयोगांना हजर असतात, काउंटरवर असतात आणि आम्ही काय म्हणत ॲक्च्युली प्रेमाने नाही, हा आमचा विश्वास आहे की आम्हाला माहिती असतं की जर ते तिकीट काउंटरवरती असतील तर त्या दिवशी करंटला बुकिंग ते खेचतातच. तर मला असं वाटतं की हा जो प्रेम विश्वास ते निर्माते म्हणून ठेवतात, कलाकारांवर म्हणा, लेखकावर म्हणा, दिग्दर्शकावर म्हणा, तो तुम्हाला जास्त ऊर्जा आणि स्फूर्ती देतो चांगलं प्रॉडक्ट डिलिव्हर एनर्जी करण्याची. जाणवली आहे मला आता. आणि ना या सगळ्या मागे माझी मिसेस सोनल कदम, सोनल प्रोडक्शनची, ती इथे बसली आहे. ती बिचारी काय बोलणार नाही, बट तिच्यामुळे भरपूर सपोर्ट मिळतो मला, आम्हाला सगळ्यांनाच. वा, क्या बात आहे. आणि अद्वैत तूच सांग आता, एक तर हे तुमचं ट्युनिंग आधीपासून आहेच सगळं. हे तुला सांगू का काही बाबतीत ना समविचारी माणसं एकत्र येणं फार महत्वाचं असतं. खूप नाही, अनेक खूप बाबतीत महत्वाचं असतं. म्हणजे क्रिएटिव्ह मतभेद असायलाच पाहिजेत, ते होत राहतात. पण चॉईस, नाटकाची चॉईस आहे ना, या बाबतीत आमचं कधीच वेगवेगळी मतं नाही आहेत. जे उमेश म्हणाला किंवा प्रिया म्हणाली, आजच्या काळातलं नाटक सादर करणं किंवा कलाकृती सादर करणं ही त्यांची ॲक्टर म्हणून पण चॉईस आहे. म्हणजे तुम्ही त्यांना कधीच कुठल्या तरी एका जुन्या कलाकृतीत बघायला तुम्हाला मिळणार नाहीत उमेश आणि प्रिया. सो ॲक्टर म्हणून पण ती चॉईस आहे, जी त्यांनी निर्माता म्हणून पण जपलेली आहे की अशाच नाटकाच्या मागे आम्ही उभे राहणार, जे आजच्या काळातलं म्हणणं मांडतात आणि सगळ्या पिढ्यांना नाटकाचा प्रेक्षक वर्ग कळलं. कारण मराठी नाटकाचा प्रेक्षक वर्गाला तुम्ही कधीच गृहीत धरू शकत नाही, कधीच नाही. ते चांगलं नाटक असेल तर ते नक्की येणार, वाईट असेल तर ते नाही येणार. मग तुम्ही काहीही करा. सो जो सुजाण प्रेक्षक वर्ग आहे, जो अनेक वर्ष उमेशसुद्धा थिएटर केल्यामुळे त्याला कुठेतरी ते कळलेलं आहे की काय चॉईस आहे, कुठल्या पद्धतीचा प्रेक्षक वर्ग आणि कशा प्रकारे नाटक उचलून धरतो. सो अशाच स्क्रिप्टच्या मागे ही तिघही जण नेहमी उभे राहतात. आणि मी खरं सांगतो, साधारण 35 ते 40 नाटकं त्यांनी वाचली असतील ह्याच्या आधी, आणि हे 40वं नाटक निवडलं असेल. ओके. असं नाहीये ना. म्हणजे त्यांना माहिती आहे की आपण आपल्या संस्थेतून काय करायचंय आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ती चॉईस असेल ना, मग नंदू कदम सारखा निर्माता असतो ना, जो कशालाच नाही म्हणत नाही, मला जे सुचेल हे हवंय. आत्ता सुद्धा जे म्हणत होते आपण उंटा आणू स्टेजवर, ते पण ते खरंच आणू शकतात ना. म्हणजे मी जर म्हणालो ना मला हवाय, तर ते खरंही आणतील. हे तुम्ही त्यांच्याचकडे मागू हो, शकता. त्यामुळे तो असा एक निर्माता असणं ज्याचा पूर्ण ठाम विश्वास आहे, तू कर रे, तू चांगलं कर, बास, तुला काय हवंय ते मी हेच तुला हवं आणून असतं देतो. आणि खरं तर. ती गंमत आहे. त्यामुळे या संस्थेत काम करताना क्रिएटिव्ह फ्रीडम तुम्हाला पूर्ण मिळतो. भयंकर खरंच मिळतो आणि ते खूप महत्वाचं पण आहे. नाहीतर अच्छा एवढ्यातच बसवायचं आहे का, हे आधीच असेल ना दिग्दर्शकाला, मग ते सुचतानाच प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे तेच आहे की आमच्या पिढीची गोष्टच वेगळी आहे ना, हे प्रत्येक पिढी म्हणत आलेली आहे. प्रत्येक पिढीची काहीतरी एक गोष्ट आहे जी आधीच्या पिढीला समजत नाही आहे. त्यामुळे आधीच्या पिढीला काही प्रश्न पडलेत त्यांच्या जगण्याची पद्धत बघून, आणि हे अत्यंत विनोदी आणि मार्मिक पद्धतीने जे अमोलने मांडलेलं आहे ते खरंच बघताना खूप मजा येते. कारण जनरेशन गॅप हा विषय प्रत्येक घरातला आहे आणि प्रत्येक पिढी हा चालू राहणारा विषय आहे. पुन्हा हा कधीच आउटडेटेड होणारा विषयच नाही आहे, विषयच हा चालू राहणारा आहे. कदाचित हेच नाटक 20 वर्षांनी वेगळ्या जनरेशन्स बरोबर पण नव्याने रिराईट होऊ शकतं, इतका तो ताजा आणि आत्ताचा विषय आहे असं मला वाटतं. कारण खरंच बेबी बूमर्स म्हणूया, मिलेनियल्स म्हणूया, आजचे जेनझीज म्हणूया, अशा 3 पिढ्यांचा कॉन्फ्लिक्ट या नाटकात खूप विनोदी पद्धतीने, चांगल्या संघर्षाने आणि नाट्यमय पद्धतीने
अमोलने मांडला आहे. सो मला वाटतं ती मजा आहे. आजच्या काळातलं नाटक बसवणं ही एक मजा आहे आणि एक सुंदर प्रोडक्शन क्वालिटी. मला असं वाटतं आज जी चालू आहेत नाटकं त्या ह्याच्यात सगळ्यात वेगळं काय आहे या नाटकात, तर व्हिज्युअल असणार आहे असं मला वाटतं. जे व्हिज्युअली फार आत्तापर्यंत कधीही न बघितलेलं काहीतरी बघायला मिळेल. ते सरप्राईज आहे. ते आत्ता मी असं इंटरव्ह्यूमध्ये नाही सांगू शकत. तो अनुभवाचा भाग आहे. तू ऍक्टिंग डिरेक्शन दोन्ही कसं बॅलन्स करतोयस ते सांग. मी आता ऍक्टिंग नाही करत हा, आहे. सध्या फक्त मी प्रयोग फक्त चालू आहे. दिग्दर्शनच हा, करतोय. सध्या डिरेक्शन चालू आहे. आता काही नाही. मी दिग्दर्शनाचा अभिनय नाही करत. मी सध्या दिग्दर्शनच हेच आहे. करतो. हा, कारण अद्वैत दादरकर खूप काही गोष्टी करत असतो हो, एका पण वेळी. सध्या फक्त दिग्दर्शनच करतोय. सो अमोल. मी आता ती जसं म्हणली की मी 40 जणांमधला पहिला आलेला मुलगा आहे. You are the lucky winner. आणि मी खूप लक्की आहे. म्हणजे आता मी खरं सांगायचं, मी तसा इन जनरल पण लक्की आहे. म्हणजे पहिली मालिका लिहिली ती दिल दोस्ती दुनियादारी होती, जी खूप यंग जनरेशनची होती. त्यानंतर मी सोनीवरची मालिका लिहिली ती हंबने तुंबने, ती पण 3 पिढ्यांची कुटुंबाची मालिका होती. आणि मी पहिलं नाटक लिहितोय ते 3 पिढ्यांची गोष्ट सांगणार आहे. आणि मी खूप लक्की आहे की आपल्याला यांच्यासारखे निर्माते मिळाले आहेत, अद्वैतसारखा दिग्दर्शक पहिल्या नाटकाला मिळाला आहे, हर्षदाताईंसारखी ॲक्ट्रेस आपल्याला सुनीलपर्यंत. त्याच्यामुळे मी खूपच पहिला नंबर काढला आहे सगळ्या बाबतीत. त्यामुळे मी तसं खूप आत्ता खुश आहे. आणि मला असं फार वाटलं कायम की मी असं नाटक लिहावं. जेव्हा मी ठरवलं होतं की आपण नाटक लिहू, असं नाटक लिहावं जे माझ्या मुलीला उद्या बघताना असं वाटलं पाहिजे की हा माझा बाबा मला काहीतरी सांगून गेला. सो काइंड ऑफ ते मी मालिका लिहिताना तसं करायचो की आपण असं काहीतरी लिहूया की जे माझी मुलगी किंवा माझी पुढली पिढी बघेल तेव्हा हां हे मला घेण्यासारखं आहे काहीतरी, असं कायम वाटायचं. सो ते त्या पद्धतीचा विचार करता करता ती सुचलेली गोष्ट आहे. आणि ती तयार झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा ऐकवली तेव्हा मी नाटक म्हणून लिहिताना खूप डीपली मला ज्या रूटनी जाता येतं त्या रूटनी गेलो होतो. तर त्याबरोबर मला या रस्त्यावर म्हणजे जे एक नाटकाचं म्हणून एक थिएट्रिकल गणित असतं त्या रस्त्यावर आणण्यासाठी यांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांना खूप मला सांगावं लागलं की हां अशा पद्धतीने विचारून बघ. त्या खूप सारे पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही आत्ता जे म्हणालो आम्ही की पॉईंट ऑफ व्ह्यूजचा आमच्यात खूप हे झाला. कारण ते काय होतं ना, 3 पिढ्यांचं नाटक लिहायचं म्हणजे प्रत्येकाचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू त्या पिढीनुसार येतो. आणि त्यामुळे मग प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यूज विचारून आमचे खूप डिस्कशन्स आणि त्यातनं खूप सारे ड्राफ्ट तयार होऊन. पण पहिल्यांदा असं झालं की मला मालिका लिहिताना जेवढं थकायला होतं, मला हे नाटकाचे ड्राफ्ट करता कधी थकायला झालं नाही. मी वेळ खूप घेतला कारण ऑब्व्हियसली, पण मला अजूनही आठवतं की तो वेळ घेत असताना मला कायम यांचे फोन येत राहायचे की लिहा धमाल लिहा, टेन्शन घेऊ नका तुम्ही, पण धमाल करा. असं त्यांचा फोन यायचा. आणि कुठूनही यायचा, अरे कुठे असायचे वगैरे, कुठल्या तरी दौऱ्याला वगैरे गेलं तिथनं फोन यायचा, सोलापूरवरनं कोल्हापूरवरनं. मला उमेशचा फोन यायचा, जागा आहेस ना रे, एवढंच फोन यायचा, जागा आहेस ना रे, हां लिहितोय ना हो. तर मला असं फार वाटतं की यांनी मला खूप लिहितं ठेवलं. त्यामधल्या काय जिथे लेखक दमतो हे त्यांना माहिती आहे की लेखक दमून सोडेल नाटक आता, तिथे त्यांनी मला लिहितं ठेवलं. त्यामुळे खूपसं क्रेडिट त्यांचं आहे की मी हे नाटक लिहू शकलो. आणि मला असं वाटतं की हे नाटक ते नाटक आहे की जी माझ्या मुलीला माझ्या आईवडिलांना एकत्रित दाखवू शकेन की हां हे मी लिहिलं, हे मी केलंय. सो मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू कुठल्याही व्यावसायिक नाटकाची प्रोसेस किती धमाल आणि इंटरेस्टिंग असावी याच्यासाठी सुद्धा ओळखला जाईल. इतकं हे मला आवडतं, ही प्रोसेसच इतकी इंटरेस्टिंग आहे. आणि आता बॅक टू द हायलाईट, हर्षदाताईचं कास्टिंग, ते कसा तो विषय निघाला होता, त्यांनी तुमच्याकडे बोलून दाखवलं होतं, काय होतं? बोल ना तू. अरे तू आता ती बॅक स्टोरी सांग. नाही, माझ्या मते काय आहे, कुठलाही आमचा हा प्रयत्न असतो, जसं आम्ही विषयांच्या बाबतीत म्हणतो, नाटकाच्या बाबतीत ना, तरी आमचं तितकंच ठाम मत आहे की ते नाटक येण्याआधीच प्रेक्षकांपर्यंत वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने पोचलं पाहिजे, जेणेकरून प्रेक्षकांना त्याबद्दल आतुरता, उत्सुकता निर्माण होईल. तुम्ही एक पारंपरिक पद्धतीने नाटकाची, जशी पूर्वी एक पेपरात जाहिरात आली 4 दिवस आधी, आणि काही गोष्टी जशा पारंपरिक त्या चांगल्याच आहेत, पण जर तुम्हाला नवीन जनरेशनपर्यंत पोहोचायचं आहे, मॅक्झिमम ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्हाला मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा काही ना काहीतरी वेगवेगळ्या शक्कल लढवाव्या लागतात. आमच्या सुदैवाने हर्षदाताई आणि अद्वैतचं खूप आधीच बोलणं झालं होतं. ती खरं तर नंतर आम्हाला कळलं ती सगळ्यांना सांगत होती, पण आमच्याकडेही बोलणं झालं होतं. हा इंटरव्ह्यू हर्षदाताईलाही दाखवणार आहे मी. पण नाही, पण तेही तू सगळ्यांना मान्य आहे. सांगत होते, म्हणजे शी वॉज ऍक्च्युअली पुटिंग इट आउट इन द युनिव्हर्स की मला नाटक करायचं. की मला नाटक नाटक करायचं. करायचं. मी ती actually इच्छा sorry हा, ती बोलून दाखव. मी मध्येच बोलते, मला हे सगळं झाल्यानंतर आणि नाटकाची तालीम सुरू झाल्यानंतर मला तिचा कोणता तरी एक जुना तिच्या मालिकेच्या ह्याच्यातनं इंटरव्ह्यू सापडला, ज्याच्यात ती असं म्हणाली आहे की मी जर नाटक केलं तर माझे वडील मला रोज काम करताना पाहतायत असं मला वाटतं. हा खूप जुना इंटरव्ह्यू आहे तिचा, जो आमच्यापर्यंत आत्ता पोहोचलाय. सो असं ती खूप जणांना सांगत होती, पण शी वॉज मॅनिफेस्टिंग. मुद्दा असा आहे, त्यामुळे नंदू सरांनी तिने जेव्हा ती जरतरच्या गोष्ट बघायला आली होती तेव्हा नंदू सरांनी तिने सांगितलं होतं की मला करायचं आहे नाटक. सो तिची खरंच खूप मनापासून दाणगी इच्छा होती. आणि ना नाटकासाठी ना
कलाकारांमध्ये ना माझ्या मते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाटकाबद्दलचं पॅशन असणं, रंगभूमीवरती काम करण्याचं पॅशन असणं ही पहिली गरज आहे. बाकी ना अनेक गोष्टी होतात कारण नाटकासाठीची कमिटमेंट खूप मोठी आहे, वेगळी आहे. सो जेव्हा हे तिची इतकी दांडगी इच्छा बघून आमच्या सगळ्यांच्या मनात ते चाललं की यार ही असायला पाहिजे आणि ही आपल्या रोलला आणि खूप ती एक मालिका ऑलरेडी करतेय. Exactly. आम्हालाही तेच म्हणत होते की दोन्ही प्रोड्युसर्सनी तिकडच्या पण इकडच्याही हे सगळं सगळ्यांचीच कसं understand ते माझ्या केलंय. सगळ्यांनाच ते एकत्र मिळून इट्स अ टीम वर्क. सो सगळ्यांनी मिळून एकत्र त्यातनं मार्ग काढून जे बेस्ट करता येईल ते करायचं असतं. त्यामुळे हर्षदाताईचं तसं आम्ही कास्टिंग म्हणण्यापेक्षा माझ्या त्या युनिव्हर्सने कास्टिंग केलं असं आपण म्हणू. सुनील बर्वे म्हणशील तर मग तो एव्हरग्रीन माणूस आहे. जेव्हा या नाटकात गाणी आहेत आणि असा एक काय म्हणतात की अशा वयाची एक व्यक्ती हवी आहे की जी सगळ्या पिढींना आपली वाटेल. आणि जसं आम्ही त्याचा प्रोमो पहिला आल्यानंतर खरंच त्याच पद्धतीने कमेंट झाला की सगळ्या पिढीतल्या लोकांनी आपलंसं वाटणारा हा आमचा कलाकार असं जाणो. सो माझ्या मते कास्टिंग करताना हा कोणाचा एकाचा कॉल नव्हता, तर हा ऑलवेज हा सगळ्यांचा मिळून घेतलेला कॉल होता की एकाला वाटलं, लेखकाला वाटलं म्हणून असं नाही. तोही सजेस्ट करायचा, आम्ही अद्वैत सजेस्ट करायचा, नंदू सर सजेस्ट करायचे. सो एकत्रित मिळून हे सगळं कास्टिंग झालेलं आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार हे तुम्ही सगळं आताच कास्टिंग एक झालं. खूप वेगळा घाट सुद्धा घातलात की एक लाईव्ह ट्रेलर पहिल्यांदाच असं दाखवलं गेलं. म्हणजे ही कल्पना कोणाची होती? आणि माझ्या मते ते नंदू सर सांगतील. कल्पना परत तेच आहे. ह्या माझ्या मते हर्षदाताई रडली सुद्धा होती. Please त्याबद्दल सांगा का? आय थिंक नंदू सर ते सांगतील, पण तो पण कॉल ना आम्हा सगळ्यांचा मिळून एकत्रच होता. ती कल्पना आपण करूया. जे मी म्हणत होतो ना की आम्ही सातत्याने हेच प्लॅन केलेलं आहे की काही काही वेळाने कसं लोकांपर्यंत आपल्याला मॅक्झिमम हे नाटक पोहोचवता येईल. सो कसा होता अनुभव नंदू सर? लाईव्ह ट्रेलर करायची आयडिया या दोघांची. माझं याच्यामध्ये काही सहभाग नाही. म्हणजे हा उगाच माझं नाव घेते तसं काही नाही. नाही आहे ते आहे ना, अरे टीमचा आहे. टीमचं आहे. नंतर आपण टीममध्ये बोललो, पण या दोघांची आयडिया नाही. आपण करणे काय तो करणे काय समजलं ना. करायचं तर करायचं. सो ह्या उमेश आणि प्रियाचं क्रेडिट आहे आणि ते सक्सेस झालं आणि ते छान झालं. कारण नवीन पॅन्डा हे पडला ना की आता सगळेजण करत जातील ह्यांच्या आयडियात ना पुढे. ऍक्च्युली ही खूप छान एक ऍडव्हर्टायझिंग आयडिया पण झाली. ऍडव्हर्टायझिंग पेक्षा ऍक्च्युली उमेश जसं आता म्हणाला तसं की आपण पेपर जाहिरात ही खूप महत्त्वाची आहेच, कारण बरीच लोक, बराच ऑडियन्स हा आजही पेपरमध्ये जाहिरात बघूनच नाटकाचं तिकीट काढायला जातो. ओके, पण त्याच्या व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या माध्यमांचा तुम्ही बेस्ट वापर कसा करू शकता, आणि तोही ज्या प्रकारचं नाटक आहे त्या प्रकारच्या ह्याच्या. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे एक थोडा फायदा हा होता की जरतरची गोष्टचं एक क्रेडिबिलिटी, एक लोकांचा विश्वास त्या नाटकावरती होता. तो प्रयोगही 350वा प्रयोग होता, तोही हाऊसफुल झाला होता. त्यामुळे ह्यापेक्षा उत्तम प्लॅटफॉर्म नाही असू शकत की तिथे तुम्हाला तुमची आणि वेगळ्या भरगच्च नाटकाची auditorium. झलक दाखवायला. माझ्या मते ना ऍक्च्युली ना तो ट्रेलर झाल्यानंतर असा फील आला होता की पहिला प्रयोग झाला. हो, म्हणजे ऍक्च्युली जे- हर्षदाताईच्या डोळ्यात पाणी तेव्हा ती इतकी ओव्हरवेल्म झाली होती, कारण ज्या तालीम हा प्रकार ना खूप इंटेन्स असतो. हा, तुम्ही 10-10, 12-12 तास तिकडे असता, एकमेकांवरती प्रेम करता, झेंजा उपटता, आपल्याला येतंय की नाही ह्या डाऊटमध्ये जाता, कधी कधी असं वाटतं की नाही आज आपण खूप छान केलं. या सगळ्यात ना त्यावेळेला जोपर्यंत तुम्ही तुमच्या नाटकाचा पहिला प्रयोग करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कधीच अंदाज येत नाही की आपल्या वाक्यांवरती आणि आपल्या ह्याच्यावरती ऑडियन्स कसा रिॲक्ट करतोय. पण ती जी छोटीशी 7-8 मिनिटाचं मोमेंट तयार झाली ना स्टेजवर, त्याच्यामुळे काहीतरी कमालीचा आनंद, कॉन्फिडन्स, खूप सारं प्रेम, विश्वास की आपण जे करतोय ते होईल लँड. तो लाईव्ह फीडबॅक तिला मिळाला आणि तो मला असं वाटतं की तो कुठल्याही कलाकाराला मिळणं खूप ओव्हरवेल्मिंग असतं. सो आय थिंक इतक्या वर्षांनी हर्षदाताई रंगमंचावरती येते, सो त्यामुळे तिच्यासाठी ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं. आणि मला अद्वैतला आणि माझ्या मते तेच की ते त्याच्यासाठी सुद्धा वेगळी मेहनत आणि वेगळी रिहर्सल करण्यात आली. हो, म्हणजे ते ते सगळं अद्वैतचं अद्वैतने credit. ते हो, बसवलं. आणि ते कसं 2 बसवलं, please सांग, दिवसात खरंच. अमोलनी ते लिहिलं त्या पद्धतीने. कसं, कारण काय असतं, आपण अदरवाईज चित्रपटांचे ट्रेलर बघतो, त्यांचे स्पेशलिस्ट माणसं असतात जे एडिट करतात, कापतात, ट्रेलर कसा बेस्ट, त्याच्यासाठी एक वेगळा माणूस असतो, त्याच्यासाठी वेगळं स्क्रिप्टिंग करावं लागत नाही, तो दिग्दर्शन. पण नाटकात असं पहिल्यांदाच होणार होतं, त्यामुळे आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की काय पद्धतीने तो सादर केला पाहिजे. जेव्हा आम्ही ही कल्पना दोघांनाही ऐकवली तेव्हा ते पण एक्साइटेड. ऑलरेडी मला कल्पना आहे ना, दिग्दर्शक म्हणून अद्वैतवरती आता सध्या किती प्रेशर असेल की आता 4 दिवसावरती नाटक ओपन आले, तर मलाही व्हायचं की यार ह्याला मी सांगणार की तालीम थांबवून तू हे कर, हे बसव. पण ते गरज होतं हे त्यालाही कळत होतं की हे आपण का करणं गरजेचं आहे. तो त्यांनी त्यातनं वेळ काढून त्यांनी परत लिहिला. वेगवेगळे आम्ही ड्राफ्ट त्याच्यातही बनवले, नाटकाचे ड्राफ्ट होतात पण ट्रेलरचेही ड्राफ्ट बनवले.
आणि आपण किती 1 तारखेला केला ना, 1 तारखेला गेला, 30 तारखेला रात्री त्याचा ड्राफ्ट फायनल झाला, 30 आणि 1 तारखेला त्याची तालीम झाली. सो माझ्या तो अनुभव ते दोघं सांगतील. नाही, लाईव्ह ट्रेलर हा अनुभव खरंच मस्त होता. म्हणजे एक तर नाटकात आत्तापर्यंतच्या नाटकाच्या रंगभूमीच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडणार होतं. आणि हे जे म्हणाले ना पहिल्या प्रयोगाचा आनंद, तेच अपेक्षित होतं ना, कारण पूर्ण नाटकाचा अनुभव 5-6 मिनिटात झलक द्यायचा. द्यायची, हा. पूर्ण गोष्ट पण कळायला पाहिजे आणि त्यातली नेमकी गंमत कळायला पाहिजे आणि प्रेक्षकांना अरे हे काय आहे, काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे वाटवणं, एवढाच त्याचा हेतू होता. पूर्ण नाटकाची गोष्ट पण कळू द्यायची नाही, पण ती काहीतरी उत्सुकता सरप्राईज वाढवणं एलिमेंट आहे. महत्त्वाचं. फक्त उत्सुकता वाढवणं, आणि कुठल्याही ट्रेलरचा किंवा प्रोमोचा हाच हेतू असतो की उत्सुकता वाढवल्या पाहिजे. सो तशा पद्धतीनेच ते डिझाईन करणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याच्यावर चर्चा, रिरायटिंग हे सगळं झालंच, पण बसवताना सुद्धा तीच गंमत होती की पटकन ॲक्टर्स पूर्ण सीनच बोलायला लागायचे, कारण ते जम्प्स घेतल्या होत्या, तालीम इतकी झालेली की ते पूर्ण सीन बोलायला लागायचे, विसरायचे. जरी ते नाटकातलेच भाग एकत्र आणले असते तरी ते फ्लोमध्ये. आणि ट्रेलरचा एक थोडीशी अभिनय शैली बदलायला लागली पुन्हा, कारण ट्रेलरचा इम्पॅक्ट द्यायला तुम्ही आहे त्या स्वरात, आहे त्या नॉर्मल नॅचरल ॲक्टिंगमध्ये बोललात तर तेवढा कदाचित इम्पॅक्ट येणार नाही. त्यामुळे ते थोडंसं अप करायला लागलं. ती सगळ्याची सवय नव्हती, ते एका दिवसात त्या सगळ्या नटांना करायला लागलं. आणि मला वाटतं हर्षदाताईला खरंच तो कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा होता, कारण इतकी वर्ष तिने टेलिव्हिजन केलेलं आहे. आणि जेव्हा तो लाईव्ह रिस्पॉन्स आला तो खरंच काटा आला होता तिच्या, आमच्या अंगावर काटा आला तिला बघताना. आणि एक त्या वेशात बघणं पूर्ण कॉस्ट्युममध्ये, आणि तिने ज्या पद्धतीने डिलिव्हर केलं की तो एक लेखक दिग्दर्शक म्हणून आम्हाला एक कॉन्फिडन्स देऊन गेला की आपण ज्या पद्धतीचं कॅरेक्टर बघितलं होतं मला ती दिसतेय बाई. सगळे आता ही 6 पात्र ती पात्र दिसत आहेत. तो एक 9-10 दिवस आधी येणं कॉन्फिडन्स खूप महत्वाचं असतं. कुठल्याही दिग्दर्शकाला खरं ते बघून खरंच कॉन्फिडन्स आला. आयडिया फारच छान वर्क झाली. आणि खरंच सांगतो त्या दृष्टीने आम्ही बदलही केले. अरे यार हे वर्क झालं का, अशा पद्धतीने करून बघूया का. कारण काही सीन्स उगाच आम्ही जरा सुरुवात देऊया का, नाही रे कट्टू वर्क होतं की कळतंय लोकांना. आपल्याला उगाच असं वाटत राहतं की लोकांना कळेल का. 5 मिनिटात जर कळतंय तर आपण कशाला प्रत्येक सीनला. सो काही सीन्स मग आम्ही दुसऱ्या दिवशी तालमीला येऊन चल ना इथे थांबतोय ना, कट्टू हा करूया सीन. सो ते वर्क व्हायला लागलं आपोआप. तर त्याच्यामुळे ना काही बदलही सुचले. असं नाही की ते फक्त 1 दिवसाची तालीम झाली, तो ट्रेलर विसरलो आणि पुढे गेलो. तर ट्रेलरमुळे काही गोष्टी कशा वर्क होऊ शकतील त्या दृष्टीने काही बदलही आम्ही आता पुढे तालमीत केले. सो त्या सगळ्याच दृष्टीने ते ट्रेलर खूप महत्त्वाचं झालं. तेव्हा ऑब्व्हियसली उमेश म्हणाला तसं आता हे कुठे मध्ये, कारण 1 मे ही तारीख अशी असते ना, शूटिंग नसतं आणि सगळे कलाकार अवेलेबल होते आणि तो अख्खा दिवस ट्रेलरमध्ये गेला. त्यामुळे माझी थोडी चिडचिड झाली की यार तालमीचा दिवस होता यार, सगळे अवेलेबल होते. पण ठीक आहे, पण त्याच्यामुळे खरंच अजून 4 नवीन गोष्टी सुचल्या आणि अर्थात प्रमोशनच्या दृष्टीने लोकांपर्यंतही खूप छान पोहोचलं. फार छान आयडिया होती ती, त्यामुळे मस्त वर्क झाली. आणि ती लिहिण्यामागची आयडिया मला मजा अशी वाटली की मला नटांचं खूप कौशल वाटलं. कारण का नाटकामध्ये तुम्हाला या पॉईंटहून त्या पॉईंटपर्यंत पोहोचायला मध्ये ग्राफ आहे, एक ती एनर्जी आहे, एक सगळंच आहे. पण तो सगळा बिलीफ सोडून द्यायचा आणि टाप 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 टेचात ते हे करायचं हे म्हणतं. त्यामुळे मला लिहिताना असं वाटलं की कुठली वाक्य घेऊया, कुठले पंचेस घेऊया. आणि ही मला त्या दिवशी खूप मजा आली बघता. आपल्या पंचेसवर ऑडियन्स हसतोय अख्खा, हे यासारखं सुख नाही लेखकासाठी. मला असं वाटतं की ते वेगळे पण तुम्ही अनेक दृष्टीने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे नाटक नक्कीच वेगळं आणि धमाल असेल नंदू सरांच्या भाषेत, याचीच आम्हाला नक्की उत्सुकता आहे. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. 9 मे पासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये जरूर बघायला या आमच्या पिढीची गोष्टच वेगळी.